ओम ग गणपते नमः. श्री स्वामी समर्थ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आपण या भागामध्ये गणेश पुराण कथासार श्रवण करणार आहोत, ते शेवटपर्यंत ऐका. श्री गणेश पुराण कथासार अध्याय 84. महर्षी व्यासांनी ब्रह्मदेवास असे विचारले की परशुरामांनी ज्या स्थानी श्री गणेशाची उपासना केली ती जागा, ते स्थान हे नेमके कोणते? त्या पवित्र भूमीस काय म्हणतात? तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, वत्सा, तुझा प्रश्न अगदी योग्य आहे. कारण कोणतीही तपोसाधना यशस्वी होण्यामध्ये ती कोणत्या पवित्र जागी केली आहे या गोष्टीसही फार मोठे महत्त्व असते. ज्या स्थानावर परशुरामाने श्री गणेशाची कठीण अशी उपासना दृढ निश्चयाने केली त्या स्थानाला मयुरेश्वर स्थान असे म्हणतात. या पवित्र पुण्यवान अशा भूमीतच त्या गौरीपुत्र श्री गजाननाने कमलासूर नावाच्या दुष्ट दैत्याचा संहार केला होता. त्यानंतर ब्रह्मदेव व्यास ऋषींना म्हणाले, आता मी तुला तारकासुराची माहिती सांगतो, ती ऐकून घे. फार वर्षापूर्वी भूलोकी एक तारक नावाचा दुष्ट असुर होऊन गेला. त्याचे नाव जरी तारक असले तरी तो वृत्ती, स्वभाव आणि प्रत्यक्ष कृतीने मात्र सर्वांनाच मारक होता. एकदा तर हा महाभयंकर राक्षस अवघी पृथ्वीच गिळकृत करण्यासाठी सज्ज झाला. ही वार्ता भगवान विष्णूंना समजताच त्यांनी आपल्या वाक्चातुर्याने आणि युक्तीने त्यास त्या गोष्टीपासून परावृत्त केले. आपल्या शक्ती सामर्थ्याचा अवघ्या त्रैलोक्यात एकच दरारा निर्माण व्हावा या हेतूने या तारकासुराने श्री ब्रह्मदेवाचे म्हणजेच माझे घोर तप केले. त्यांच्या घोर तपाने त्याच्यावर प्रसन्न होऊन मी त्यास दर्शन दिले आणि वर माग असे सांगितले. त्यावर त्या धूर्त, काव्यबाज, धोरणी आणि चाणाक्ष असुराने माझ्याकडे असा वर मागितला की, हे ब्रह्मदेवा, आपण जर मला वर देतच आहात तर असा वर द्या की माझा कोणाच्याही हातून किंवा प्रसंगी नैसर्गिक सुद्धा मृत्यू होणार नाही, मी अमर होईन. त्याची ती मागणी ऐकली आणि तथास्तु असे म्हणण्याआधी मी सुद्धा थोडासा विचारात पडलो. कारण एका असुराला चिरंजीवी पदाचा अधिकारी बनवायचे म्हणजे भविष्यात जाणून बुजून आपण आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे आहे, हे मी जाणून होतो. त्यामुळेच मी त्याला असे म्हणलो की, हे तारकासुरा, या सृष्टीच्या नियमानुसार इथे जन्माला आलेल्या, उत्पन्न झालेल्या प्रत्येक जीवाला, वस्तूला शेवट हा ठरलेलाच असतो. जे उगवले ते नक्कीच केव्हा ना केव्हा तरी नाश हे पावणारच. पण तू माझी इतकी कठोर तपसाधना केली आहेस, मी तुझ्यावर प्रसन्न होऊन स्वतः तुला वर माग असे म्हणतो आहे. मी स्वतःला तुला वर देण्यास तयार आहे. तेव्हा मी तुला असा वर देतो की साऱ्या त्रिभुवनात एका भगवान शिवाच्या पुत्राशिवाय अन्य कोणीच कधीच तुझा वध करू शकणार नाही. झाले, माझ्याकडून तो तसा वर मिळाला मात्र, आणि दुसऱ्या क्षणी तो तारकासूर आनंदाने बेफाम होऊन विकट हास्य करीत निघून गेला. वत्सा, तू हे तर चांगल्या प्रकारे जाणतोस की एखादी शक्ती ही जर अयोग्य व्यक्तीच्या हातात पडली तर तिचा गैरउपयोग होण्याची शक्यताच जास्त असते. वरदानाचे सुद्धा तसेच आहे. तारकासुराला जसे का हे समजले की एका शिवपुत्रा वाचून त्यास आता अन्य कोणतेच भय नाही, त्याचबरोबर तो उन्मत्त झाला. त्याने एकोपाठ एक करीत पृथ्वीलोक, पाताळलोक, स्वर्गलोक, इंद्रलोक इतकेच नाही तर माझ्या ब्रह्मलोकावरही स्वतःच्या अधिराज्याचा तोरा गाजवण्यास सुरुवात केली. तेव्हा सर्व देवदेवता चिंतित झाल्या. या तारकासुराचा नाश कसा करायचा, त्यासाठी काय आणि कोणती योजना करायची याचा सगळीकडे विचारविनिमय चालू झाला. तेव्हा मीच आकाशवाणीद्वारे हे सर्वांना सूचित केले की उन्मत्त तारकासुराचा शेवट हा फक्त आणि फक्त केवळ महादेवाच्या पुत्राच्या हातूनच होईल. पण ही गोष्ट शक्य होणार कारण भगवान शिव हे तर कधीच भावसमाधीत बसले होते. शिवपार्वतीच्या मिलनाशिवाय शिवपुत्राचा जन्म तरी कसा होणार? त्यामुळे आता त्या उभयंतांचे मिलन कसे घडवून आणायचे ही एकच चिंता सर्व देवदेवता, ऋषीमुनी, भक्तभाविक यांच्या मनास त्रास देत होती. शेवटी सर्वांनी प्रथम आधी माया पार्वती हिची भेट घेऊन तिला सर्व समाचार निवेदन केला. ब्रह्मदेवाच्या वराने केवळ शिवपुत्राच्या हातूनच त्याचा वध होणार हे सुद्धा सांगितले. ते भविष्य ऐकून पार्वती मोठ्या चिंतेत पडली. कारण ही असंभव गोष्ट घडणार तरी कशी? कारण महादेव हे तर घोर तपात मग्न होते.
मग सर्व देवतांनी व पार्वतीने महादेवाचा शोध घेतला. त्यांनी मदनास शिवाच्या मनात काम जागे करण्याची कामगिरी सोपवली. शिवाच्या मनात काम जागवायचा हे फार अवघड आणि प्रत्यक्ष जीवावरचा खेळ होता. हे मदन जाणून होता, तरी पण विश्वाच्या कल्याणासाठी, तारकासुराच्या नाशासाठी तो ते काम करायला तयार झाला. आणि मदनास त्यात अवघड कामगिरीत यश आलेही. भगवान शिव जागे झाले. त्यांनी आपल्या सभोवतालच्या फुललेल्या वसंत ते रमणीय वातावरण पाहिले. झाडामागे लपलेली रती मदनाची जोडी पाहिली. अध्याय 85. शिवाने केले मदनाचे दहन. आपली अचानक भंग पावलेली समाधी, समोराचा फुटलेला वसंत, डोळ्यासमोर येणारी पार्वतीची मोहक आकृती, मनात जागणारी कामवासना, हे सारं अनुभवलं. आणि दुसऱ्या क्षणी ही सारी जादू कोणाची हे महादेवांना कळायला काहीच वेळ लागला नाही. त्यांनी मदना, बाहेर ये, माझ्या समोर ये, असा लपू नकोस असे म्हणून क्रोधाने आपला तिसरा नेत्र उघडला. आणि विनम्र भावाने हात जोडून क्षमा याचना करणाऱ्या मदनास एका क्षणात जाळून भस्म केले. तिकडे रती मात्र शोक करू लागली. तिला डोळ्यांनीच खुणावीत अन धीर देत अचानकपणे पार्वती शिवशंकराच्या समोर येऊन उभी राहिली. आधीच तिच्या बेटीची मनात जागलेली कामना आणि समोर तीच मूर्तिमंत उभी. शंकरांनी एक वार पार्वतीकडे पाहिले मात्र आणि तीच 4 पावले पुढे गेली. हात जोडून म्हणाली, हे पती परमेश्वरा, आपण आपल्या उघडलेला तिसरा नेत्र मिटवून घ्या. सर्व देवता इथे आपल्याकडे एक मागणी घेऊन आले आहेत. त्रैलोक्यात ज्याने धुमाकूळ माजवला आहे, ज्याच्या त्रासाला कंटाळून आपण येथे येऊन ध्यानास्थ बसलात, त्या उन्मत्त असुराचा शेवट हा केवळ शिवपुत्राच्या हातूनच घडणार हे विधी लिखित आहे. तसा विधी संकेत मिळाला आहे. हे कार्य सफल व्हावे म्हणून सर्व देवदेवता, ऋषीमुनी प्रथम मला शरण आले. त्यांनी तोवर ती अट मला निवेदन केली आणि आपले भक्तरक्षक ब्रीद लक्षात घेऊन मी त्यांना त्यांची इच्छा पूर्ण होईल असे अभिवचन दिले आहे. आपली समाधी भंग करण्याचा अपराध आमच्याकडून घडला आहे, हे आम्ही मान्य करतो. पण त्यात लोकहिताचा, जनकल्याणाचा, त्रैलोक्य रक्षणाचा विचार आहे. ही बाब आपणही ध्यानी घेऊन आम्हा क्षमा करावी. आणि पार्वतीचे ते बोलणे, तो हेतू लक्षात घेऊन भगवान शिवशंकरांना सुद्धा एका सहकार्यासाठी भवितव्यात आपल्याकडून सहाय्य होणार आहे याचा आनंद झाला. त्यांनी सर्व देवदेवतांना असे अभिवचन दिले की, देवतांनो, तुम्ही चिंता करू नका. माझा भक्त भाविकांचे रक्षण करणे ही माझी ब्रिदावली आहे. त्रैलोक्य रक्षणार्थ मी या कार्यास तयार आहे. तुम्ही निश्चिंत व्हा. असे म्हणून भगवान शिवास पार्वतीसह सर्व देवतांनी आकाशमार्गे कैलासाकडे जाताना पाहिले. आणि सर्वांनी बोल भगवान शिवशंकर की जय, पार्वती पती श्री महादेव की जय असा एकच जयजयकार केला. त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. अध्याय 86. कार्तिकेयाची जन्मकथा. सर्व देवांच्या त्या विनंतीस मान्य करून भगवान शिवशंकर हे पार्वतीसह सोबत घेऊन कैलास पर्वतावर गेले. आता लवकरच शिवपुत्राच्या आगमनाची सुखद वार्ता आपल्याकडे ऐकायला मिळेल या आनंदात सर्व देवदेवता असताना अनेक वर्षांचा काळ लोटला तरी त्यांची साधी वार्ताही येईना. तेव्हा तारकासुराच्या वधास अधीर झालेल्या देवतांनी अग्नी नारायणास अशी प्रार्थना केली की, हे नारायणा, तो कैलास पर्वतावर जाऊन शिवपार्वतीस त्यांच्या कार्याची, त्यांनी दिलेल्या अभिवचनाची आठवण करून दे. नाही हो करता शेवटी अग्निदेव ते कार्य करण्यास तयार झाले. तो कैलास पर्वतावर जाऊन शिवा महालाच्या दारात उभा राहिला. त्याने भिक्षांदेही अशी आरोळी दिली. तेव्हा पार्वतीने ओंजळभर शिववीर्य हेच त्यांच्या ओंजळीत टाकले. अग्निनारायणाने ते ओंजळीतले भिक्षारूप शिववीर्य ओळखले. ते अमोघ वीर्य पृथ्वीवर टाकावे तर अवघी धरा जळून जाणार म्हणून त्याचा आदर करीत स्वतः अग्निदेवानेच ते वीर्य प्राशन केले. त्यामुळे झाले असे की त्यांच्या पोटी एखाद्या स्त्रीप्रमाणे गर्भ वाढू लागला. या प्रकाराने अग्निदेव लज्जित होऊन दूर जाऊन लपून बसला. खूप विचारानंतर त्याला एक सुंदर युक्ती सुचली. त्याने असा विचार केला की गंगा ही सुद्धा शिव अर्धांगिनीच आहे, तेव्हा ती या शिवगर्भाचा स्वीकार नक्की करेल. असा विचार करून त्याने स्नान करताना तो आपल्या पोटीचा शिववीर्य भाग गंगेत सोडून दिला. तो नेमका कार्तिक मास होता आणि कार्तिक मासाच्या गंगा स्नानाच्या निमित्ताने तिथे एक 6 कृतिका ऋषी सिया आल्या होत्या. त्या नेमक्या गंगेत स्नान करीत असताना त्या पाण्यातल्या शिववीर्याने त्या 6 जणींच्या शरीरात प्रवेश केला. त्यामुळे झाले असे की
त्या 6 स्त्रिया गर्भवती झाल्या. पण त्यांच्या ज्ञानदृष्टीने वरदान असलेल्या ऋषींना आपल्या बायकोच्या पोटी वाढणारा गर्भ आपला नाही हे समजले. त्यांनी त्या 6 जणींना आपापल्या पोटीचा गर्भ गंगेत अर्पण करायला सांगितला. त्या धर्मपरायण स्त्रियांनी पती आज्ञेचे पालन करून आपल्या उदरचे गर्भ गंगेत सोडले. तेव्हा ते 6 गर्भ एकत्र आले आणि त्यामधून एक 6 मुखाचे 12 हातांचे दिव्य असे बालक जन्मास आले. गंगेच्या लाटांनी अलगद त्या शिवपुत्रास आपल्या अंगाखांद्यावर खेळवत खेळवत आणून काठावर आणून सोडले. ही दिव्य घटना घडत असताना तिथे अचानक देवर्षी नारदांची स्वारी आली. त्यांनी तो प्रकार पाहिला, त्याचा अर्थ जाणला आणि शिवपुत्राचा जन्म झाला ही आनंद वार्ता देण्यासाठी ते धावत धावत देवलोकी गेले. अध्याय 86. शिवपुत्राची विविध नामे. भगवान शिवाचे जे वीर्य आपण अग्निदेवास भिक्षा म्हणून दिले त्यांचे एका षडमुखी बालकात रूपांतर झाले होते. ही वार्ता कैलास नगरात पोहोचताच पार्वती ही मोठ्या आनंदाने त्या आपल्या पुत्रास पाहण्यास गंगेवर आली. तोवर तिथे स्वतः अग्निदेव आणि त्या 6 ऋषी भार्या पण आल्या. आता मात्र ते तेजस्वी अद्भुत बालक पाहून हे माझे बाळ, हे माझे अपत्य, हा माझा पुत्र असा म्हणणाऱ्या मोह सर्वांनाच होत होता. पण पार्वतीने हा माझा आणि शिवाचा पुत्र आहे असे म्हणून त्याला छातीशी घेतले. त्या दिव्य बालकाला सोबत घेऊन पार्वती कैलास पर्वतावर आली. तोच गंगा आणि त्या 6 कृतिकाही तिथे आल्या. भगवान शिवांनी सर्वांसमक्ष हा माझा पुत्र आहे हे सांगून त्या दिव्य बालकास अंकावर घेतले. त्या बालकाच्या त्या अवतारात कोणाचा किती अन कसा वाटा आहे हे भोलेनाथ पुरते जाणत होते. त्या आपल्या पुत्रास विविध नावांनी संबोधित करून शंकरांनी सर्वांना संतुष्ट केले. शिवपार्वतीचा पुत्र 6 मुखाचा म्हणून षडानन कार्तिक मासात तो जन्मला. कृतिकाच्या पोटी काही काळ वाढला म्हणून त्याचे नाव कार्तिकी असे ठेवले. कैलासावर शिवपुत्राच्या नामकरण विधीसाठी खास उपस्थित असलेल्या देवदेवतांनी त्या दिव्य बालकाच्या विविध नावाचा जयजयकार केला. त्यास अनेक शुभ आशीर्वाद दिले. देवेंद्राने त्या शिवपुत्रास भविष्य काळातील देवसेनेचा सेनापती म्हणून घोषित केले. हळूहळू कार्तिकेय जसजसा मोठा होत गेला तसतसे त्याला त्यावरील महान कार्याचे भान येऊ लागले. कुमार कार्तिकेय ह्याने तारकासुराच्या वधासाठी अनेक युद्धकला शिकून घेतल्या. अस्त्र शस्त्र ज्ञान करून घेतले. आपल्या शक्ती सामर्थ्याला ईश्वरी कृपेची जोड व्हावी म्हणून त्याने एक दिवस भगवान शिवास प्रश्न केला, पिताजी, मला तारकासुराचा वध करायचा आहे ही मी जाणतो, पण त्यासाठी मला त्याच्यापेक्षाही अधिक बलवान व्हायला हवे. मला आशीर्वाद देणारी, या युद्धात अप्रत्यक्ष सहाय्य करणारी कोणती देवता आहे? मी कोणाचे व कोणते व्रत करून त्या देवतांची कृपा प्राप्त करू हे सांगा. तेव्हा शंकरांनी कार्तिकेयास सर्व कार्य निर्विघ्न होण्यासाठी श्री गजाननाचे वरद चतुर्थीचे व्रत करण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे खरोखर एका प्रभावी सिद्ध गणेश मंत्राचा जप करून कार्तिकेयाने श्री गजाननास प्रसन्न करून घेतले. अध्याय 86. गणेशाचे वरदान, तारकासुराचा वध. पिता श्री अधिनाथ यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे पुत्र कार्तिकेयाने आपापल्या युद्धात यश मिळवले. सर्व देवदेवता, ऋषी व मुनी यांना अभिप्रेत असणारा तारकासुराचा वध आपल्या हातून घडावा या हेतूने त्याने घोर गणेश उपासना केली. त्याच्या त्या उपासनेवर श्री गणेशाने प्रसन्न होऊन त्यास दर्शन दिले आणि इच्छित वर माग असे सांगितले. तेव्हा कार्तिकेय म्हणाला, हे गणेशा, तुझ्या कृपेने मला माझ्या नियोजित कार्यात यश लाभू दे. हे जगकल्याणाचे कार्य माझ्या हातून घडून दे. ही तिन्ही भुवने पापयुक्त भयमुक्त होऊ दे. त्यासाठी तू मला शक्ती सामर्थ्य दे. तेव्हा प्रसन्न झालेल्या गजाननाने कार्तिकेयास शुभ आशीर्वाद दिला. त्यास आपापल्याकडचा एक सुंदर देखणा असा मोर वाहन म्हणून भेट दिला. गणेश म्हणाला, हे कार्तिकेया, या युद्धात तू नक्की यशस्वी होशील. तुला तिन्ही लोकांचे स्वामित्व लाभल्याने सारे जग तुला कार्तिकेय स्वामी म्हणून ओळखतील. त्यानंतर खरोखरच एक दिवस भली मोठी देवसेना सोबत घेऊन त्याचा सेनापती होऊन कार्तिकेय हा तारकासुराकडे युद्धास गेला. त्याने तारकासुरास युद्धासाठी ललकारले. तारकासुराला मोठे आश्चर्य वाटले, कारण आजवर सारेजण त्याला घाबरून केवळ त्याचे नाव ऐकूनच पळत जात. मग आज प्रत्यक्ष आपल्याकडे येऊन आपल्याला ललकारणारा कोण हा धीरोदात्त योद्धा असे म्हणून तारकासुराने समोर येऊन पाहिले. तो काय? समोर एक युवा वीर हाती शस्त्र घेऊन तारकासुरास ललकारत होता. आपण तर या नवयुवकाचा अगदी सहज पराभव करू
अशा अभिर्वात तारकासूर कार्तिकेयास भिडला. दोघांमध्ये प्रचंड युद्ध झाले. कोणीच कोणास हार जाईना. शेवटी कार्तिकेयाने अंतिम उपाय म्हणून श्री गणेशाचे दिलेले अस्त्र शस्त्र वापरण्याचे ठरवले. त्याने एकवार गणेश नमन करून स्मरण करून ते शस्त्र तारकासुरावर फेकले. मात्र दुसऱ्या क्षणी तारकासूर धरणीवर कोसळला. त्याने आपला वध करणारा हा युवक वीर म्हणजे त्या ब्रह्मवाक्याप्रमाणे नक्कीच केवळ शिवपुत्रच असला पाहिजे हे ओळखले आणि त्यास विनम्रभावे अंतिम वंदन करून प्राण सोडला. तारकासुराचा वध होताच सगळीकडे एकच आनंद झाला. सर्वत्र पुन्हा निर्भयता, शांती आली. पुनश्च आश्रमातून यज्ञयाग घडू लागले. अनेक निरपराध बंदिवान जीव मुक्त झाले. पदभ्रष्ट झालेल्या देवदेवतांना त्यांची त्यांची पदे, स्थान व अधिकार प्राप्त झाले. हा कथाभाग सांगितल्यावर ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले की ज्या रणभूमीवर कार्तिकेय आणि तारकासूर यांचा संग्राम झाला ते स्थान पुढे लक्षनगर या नावाने प्रसिद्ध झाले. आपल्याला या स्थानावर श्री गणेशाच्या कृपेने यश प्राप्त झाले. त्या विजयाची खूण म्हणून कार्तिकेयाने त्या जागी लक्षविनायक या नावाने एका गणेश मूर्तीची स्थापना करून एक विशाल देवालयाची उभारणा केली. पुढे याच पवित्र भूमीमध्ये चोल वंशीय राज्य मोठ्या सुखसमाधाने अनेक वर्ष राज्य करीत होते. पुढील अध्याय पुढील व्हिडिओमध्ये. ओम ग गणपते नमः हा मंत्र 11 वेळा. ओम ग गणपते नमः. 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 व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम ग गणपते नमः असे लिहा. धन्यवाद.